नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आता 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। तसेच काही महिलांचे जे हप्ते आहेत हे बंद करण्यात आले आहेत। महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते मिळणार नाहीत। तर मित्रांनो, अशा कोणत्या महिला आहेत ज्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि त्यांचे जे लाडकी बहीण योजनेचे हप्ते आहेत हे बंद करण्यात आले आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलवरती सरकारच्या नवनवीन योजनांबद्दल सविस्तर आणि 100% खरी माहिती दिली जाते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपल्या या हक्काच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तसेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण या योजनेच्या किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँकेत जमा करण्यात आली आहे आणि कोणत्या हप्त्याची रक्कम तुम्हाला आणखी मिळाली नाही, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर लाडक्या बहिणींनो, येथे पाहू शकता, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ट्विट करून माहिती शेअर केली आहे। तर लाडक्या बहिणींनो, काय माहिती दिली आहे ते आपण समजून घेऊयात। तर येथे पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, म्हणजेच शासनाकडून या योजनेबद्दल जे GR काढण्यात आलं होतं ते शासन निर्णयानुसार, म्हणजेच त्या GR नुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, इथे 2 GR काढले होते। त्या GRच्या अंतर्गत आता महिलांना येणाऱ्या पुढील महिन्यांचे हप्ते बंद करण्यात आले आहेत। तसेच त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। येथे पाहू शकता, अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे। तर आता काय विवरण आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात। तर इथे दिलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या एकूण 2,30,000 एवढ्या महिला आहेत आणि या महिला संजय गांधी निराधार या योजनेचा लाभ घेत आहेत। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। हे पहा लाडक्या बहिणींनो, ज्यांना संजय गांधी निराधार या योजनेचा लाभ मिळत आहे, अशा लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। तसेच वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला, ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा 1,10,000 महिलांनी सुद्धा या योजनेसाठी अर्ज भरले होते आणि आता या 1,10,000 महिलांना सुद्धा या ठिकाणी लाडकी बहीण या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। तसेच लाडक्या बहिणींनो, येथे पाहू शकता, कुटुंबातील सदस्यांचे नावे 4 चाकी गाडी असलेल्या, तसेच नमो शक्ती या योजनेच्या लाभार्थी असलेल्या, तसेच स्वइच्छेने या योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला, एकूण 1,60,000 महिला इथे वगळण्यात आलेल्या आहेत। तर लाडक्या बहिणींनो, 4 चाकी गाडी असलेल्या, तसेच नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी महिला आणि अशा अनेक महिला आहेत जे स्वइच्छेने आपले नाव या योजनेतून मागे घेण्याचे अर्ज त्यांनी दिले आहेत। अशा महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहेत। आता स्वइच्छेने म्हणजे काय मित्रांनो, तर ज्या महिलांना माहीत आहे की आपण या पात्रतेत बसत नाही आणि आपल्याला हे जे पैसे दिलेले आहे सरकारने हे आपल्याला पुन्हा त्यांना रिटर्न करायचे आहे, अशा महिलांना स्वइच्छेने पैसे मागे करता येणार आहे। तर बहिणींनो, एकूण आता आपण इथे जर सर्व अपात्र महिला इथे पाहिल्या तर एकूण 5 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहेत। तसेच त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे पुढील जे हप्ते येणार होते यापैकी कोणताही हप्ता मिळणार नाही। तसेच येथे खाली पाहू शकता, सर्व पात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे। तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे, त्यामुळे आजच्या या व्हिडिओला आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। तसेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून किती रक्कम तुमच्या बँकेत जमा केली आहे, तसेच तुम्हाला कोणत्या हप्त्याची रक्कम आणखी मिळाली नाही, हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका। तसेच तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा, कारण या चॅनलवरती लाडकी बहीण या योजनेबद्दलचे सर्व छोटे मोठे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळणार आहेत। त्यामुळे आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तर लाडक्या बहिणींनो, पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।